सोन्या बघ सोन्या कुठे गेली आता नाही पहिल्या काळाच्या गजरात आपण सन्माननीय शांतीनाथ महावीर कर्वे युवा मोर्चा या क्रीडा क्षेत्राला मुलांच्या शर्यतीला त्यांनी एक व्यासपीठ मिळवून दिलेलं असे सन्माननीय शांतीनाथ कर्वे असे खास करून अभिनंदन. धन्यवाद. कुठे गुन्हा आज संकल्प फाउंडेशनच्या माध्यमातून आणि आमचे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शांतीनाथ कर्वे आणि त्यांची संपूर्ण टीम इथं उपस्थित आहेत. आमचे सर्व पदाधिकारी, सर्व ज्येष्ठ नेते, सर्वांच्या मार्गदर्शनाने खरं तर आजचा हा संपूर्ण होड्या स्पर्धा ज्या आहेत चांगल्या पद्धतीने पार पडतात. मी आज स्वतः पहिल्यांदाच सांगलीला खरं तर या स्पर्धेनिमित्त आलेलो आहे आणि मुळात आज मी स्वतः बोटीत बघून जाऊन काही तिथल्या जे स्पर्धक आहेत त्यांच्याशी सुद्धा संवाद साधला. तर मला वाटतं अतिशय मेहनत घ्यायला लागतो या स्पोर्ट्ससाठी. मागचे 2-3 महिने झालं ते सर्वजण तयारी करतात. काही मला वाटते टीम्स हे कोल्हापूरमधून सुद्धा आले आहेत किंवा पश्चिम महाराष्ट्र भागातून विशेषतः आहेत आणि ह्यातून प्रेरणा घेऊन मला वाटतं आता कोल्हापूरमध्ये सुद्धा या स्पर्धा चालू कराव्या लागतील येणाऱ्या काळात लवकरच. कारण काय आहे, आज सोशल मीडियापासून युवा पिढीला दूर ठेवण्यासाठी खरं तर क्रीडा महोत्सव चांगल्या पद्धतीने असे भरवणं आवश्यक आहे आणि मला वाटते ते आमच्या युवा मोर्चाच्या शांतीनाथ भाऊंच्या माध्यमातून होत आहे. इथं तुम्ही बघू शकता जवळपास 4-5 हजार तरुण सर्व इथं उपस्थित आहेत या स्पर्धा बघण्यासाठी. आणि स्पोर्ट्स हा एक असा विषय आहे जो सर्वांना एकत्रित करतो. त्यामुळे मला आनंद आहे आणि स्पर्धेला मनापासून शुभेच्छा. आज कृष्णा मैजा पत्रात संकल्प फाउंडेशन शाहबाग सांगली यांच्या वतीने भव्य ओढ्यांच्या शर्यती आयोजित केल्या होत्या. या ठिकाणी सांगलीसह पंचक्रोशीतील जवळपास 11 ते 12 ओढ्यांनी सहभाग घेतला. यासाठी कृष्णेच्या दोन्ही तीरी भव्य आपल्या सांगलीकरांची तोबा गर्दी पाहायला मिळाली व पंचक्रोशीतल्या सर्व आपले जे प्रेक्षक असतील ते सर्व या स्पर्धेला आवर्जून उपस्थित राहिले. यासाठी आपले भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक असतील, महापौर सांगलीचे प्रथम नागरिक धीरजजी सूर्यवंशी असतील
आमचे नेते शेखरजी इनामदार साहेब असतील, आपले कर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन रावसाहेबांना पाटील असतील, तसेच सर्व भाजपचे नेते, सर्व नगरसेवक व या भागातील नागरिक या स्पर्धेला मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि या स्पर्धेत आपण 3 बक्षिसं काढलेली आहेत. प्रथम क्रमांकास 1.5 किलो चांदीची गदा ही ह्या वर्षी आपण चालू केलेली आहे. सलग 3 वर्ष कोण नंबर घेईल त्याला ती गदा कायमस्वरूपी आपण देण्यात येईल. यावर्षी तरुण मराठा सांगलीवाडी या बोट क्लबने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. त्यानंतर दुसरा क्रमांक हे वरदविनायक इचलकरंजी यांनी पटकावलेला आहे आणि तिसरा क्रमांक डिग्रज बोट क्लब डिग्रज यांनी तिसरा क्रमांक पटकावलेला आहे.